सेलू बाजार समिती समोर आज बलिप्रतिपदा दिनी सोयाबीन ओतून करण्यात आला सरकारचा निषेध. सेलू शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बलिप्रतिपदा दिनी बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सोयाबीन ओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा धिक्कार करण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांची हिताची भूमिका न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने सोयाबीन व कापूस विकावा लागत आहे. शासनाचा हमी भाव सोयाबीन 5328 व कापूस 8100 रुपये असूनही बाजारात सोयाबीन 3700 ते 3800 रुपये व कापूस 6000 ते 6500 रुपये दराने विकावा लागत आहे. शासनाच्या या शेतकरी विरोधी भूमिकेचा किसान सभा लाल भावटाच्या वतीने तीव्र धिक्कार करत आंदोलन करण्यात आले. कापूस व सोयाबीनची आधारभूत किमतीचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा. संपूर्ण कर्जमाफी करा. अतिवृष्टी नुकसान भरपाई एकरी 50,000 रुपये द्या. मार्केट कमिटीमार्फत शेतमाल तारण योजना सुरू करा. आदीसह इतर मागण्यांचे निवेदन सभापती व तहसीलदार शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी मुकुंद आष्टीकर यांना देण्यात आले. येत्या आठवडाभर गावोगाव सोयाबीन ओतो आंदोलन करण्यात येईल व येत्या 7 दिवसात कापूस व सोयाबीन शासकीय खरेदी केंद्र चालू न केल्यास तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे महामुक्काम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तूसिंग ठाकूर, उद्धव पौळ, नारायण पवार, दादाराव ढवळे, धोंडीराम पितळे, गणपत दोंडगे, सुदर्शन पौळ, श्याम शेरे, खंडू पडुळे सह इतर शेतकरी सहभागी झाले होते.